SL विजनचा लोकमान्य एक युग पुरुष हा सिनेमाही या आठवड्यात आपल्या भेटीला आलाय। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणत ज्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवला, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेत अर्पण केलं, आपल्या कुटुंबापेक्षाही देशातील जनतेची जास्त काळजी धारित लोकमान्य एक युग पुरुष हा सिनेमा आहे। देश कार्यासाठी झटणारी पुढील पिढी तयार करायची, पण ते होणार कसं? आपली स्वतःची शाळा कॉलेज काढून राष्ट्रीय शिक्षण द्यायचं। या जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशाचे। अहो शिक्षण अधिकारी आहेत ते। हा माझा वर्ग आहे। डॉग्स अँड ब्रिटिश आर नॉट अलाउड। लोकमान्य एक युग पुरुष हा सिनेमा जितका लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित आहे तितकाच तो त्यांच्या विचारांवर, त्यांच्या प्रिन्सिपल्सवर बेतलेला आहे। अभिनेता सुबोध भावेनं या सिनेमात लोकमान्य टिळकांची प्रमुख भूमिका साकारली आहे। ही कहाणी आहे आजच्या पिढीची, त्यांच्या संघर्षाची आणि या लढ्यात त्यांना प्रेरित करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या विचारांची। खरं तर हा सिनेमा दोन वेगवेगळ्या काळात रेखाटण्यात आलाय। मकरंद अर्थातच चिन्मय मांडलेकर हा तरुण पत्रकार आपल्या रोजच्या कामात व्यस्त असतानाच एका दिवशी त्याला टिळकांची ध्वनिफीत ऐकायची संधी मिळते। ही ध्वनिफीत ऐकल्यानंतर त्याच्या मनात टिळकांविषयी आणखी अभ्यास करायची इच्छा निर्माण होते। टिळकांचा अभ्यास करता करता कुठेतरी टिळकांच्या विचारांनी तो इतका प्रेरित होतो की आपली सामाजिक राजकीय परिस्थिती ढासळत असतानाच टिळकांची, त्यांच्या विचारांची गरज त्याला भासू लागते। खरं तर कुठेतरी रंग दे बसंती या सिनेमाच्या थीमशी मिळता जुळता असा लोकमान्य एक युग पुरुष हा सिनेमा आहे। देशकार्य म्हणजेच देवकार्य। 1857चं बंड मोडून का पडलं? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांचं बलिदान वाया का केलं? कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही। खूप झाल्या योजना, खूप झाले विचार, आता एकतर मरा नाहीतर मारा। सुबोध भावेनं लोकमान्य टिळक या व्यक्तिरेखेसाठी खरंच खूप कष्ट घेतले असावेत आणि ही गोष्ट प्रकर्षानं सिनेमा पाहताना जाणवते। या सिनेमातला त्याचा लुक, विशेष करून त्याचा मेकअप अप्रतिम झालाय आणि याचं श्रेय जातं विक्रम गायकवाड यांना। तुम्ही दोषी आहात हे मान्य करून घ्यावं लागत आहे। कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी। आपल्या कार्याला लोकांच्या पावतीची गरज आहे असं वाटतं तुम्हाला? आगरकर, लोकमत ही एक फार मोठी शक्ती आहे। तुम्ही गाभाऱ्यातल्या श्री गणेशाला थेट रस्त्यावर आणून शिक्षा केल्यासारखा उभा केला। त्याच्या परफेक्ट लुक प्रमाणेच त्याचा अभिनयही परफेक्ट झालाय। त्याची डायलॉग डिलिव्हरी, त्यानं ज्या प्रकारे आपलं कॅरेक्टर थ्रू आउट कॅरी केलंय, या सगळ्या गोष्टींसाठी या नटाला खरंच हॅट्स ऑफ आहे। कोण कुठला आहे हा इंग्लंड देश? आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा डायलॉग म्हणताना त्यानं खरंच आपला प्राण ओतलाय हे दिसून येतं। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। ओम राऊत यानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय। त्यानं यात फक्त दिग्दर्शनाचीच बाजू सांभाळली आहे तर असं नाही, कथा, स्क्रीन प्ले आणि सिनेमातल्या डायलॉग्स मध्येही त्याचा सहभाग आहे। हा माझा वर्ग आहे। डॉग्स अँड ब्रिटिश आर नॉट अलाउड। देशकार्य म्हणजेच देवकार्य। ॲज अ डायरेक्टर हा त्याचा पहिला सिनेमा आणि पहिला सिनेमा म्हणून अशा प्रकारच्या सिनेमाची, अशा प्रकारच्या स्क्रिप्टची निवड करणं खरंच त्याच्यासाठी चॅलेंजिंग असेल, यात काहीच शंका नाही। नमस्ते तिलक सर, मैं मोहनदास गांधी। मुझे लगता है कि अगर हम अहिंसा के मार्ग से स्वराज मांगे तो। गांधी, 25 सालों से मैं ब्रिटिशों से लड़ रहा हूँ। स्वराज्य के लिए खून बहाना ही होगा, नहीं तो मिले हुए स्वराज्य की
कोई कीमत नहीं रही। जसं मी म्हटलं, रंग दे बसंती या सिनेमाशी मिळती जुळती थीम लोकमान्याला देण्यात आली आहे. कधी हा सिनेमा तुम्हाला स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात घेऊन जातो, तर कधी आजच्या नवीन युगात. याची योग्यरित्या मांडणी करणं खरं तर एक बिग टास्क आहे आणि याच प्रक्रियेत दिग्दर्शनाची गाडी ही कुठेतरी अडकली आहे. पण त्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे या गोष्टीकडे कदाचित दुर्लक्ष केलं जाऊ शकतं. 1857चं बंड मोडून का पडलं? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांचं बलिदान वाया का गेलं? कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही. ही एक गोष्ट वगळता त्याचं दिग्दर्शन उत्तम झालंय यात काहीच शंका नाही. सिनेमाच्या पहिल्या भागापेक्षा सेकंड हाफ जास्त अपीलिंग वाटतो. इंटरव्हल नंतर सिनेमा स्पीड घेतो आणि प्रेक्षकांना होल्ड करण्यात ही बऱ्यापैकी सिनेमाला यश मिळतं. ओमनं सेकंड हाफ मध्ये जी कमाल दाखवली आहे ती थोडीशी फर्स्ट हाफ मध्ये मिसिंग वाटते. अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध उभा ठाकला तर. एकूणच सुबोधचा जबरदस्त अभिनय पाहता, सिनेमातले संवाद आणि ओव्हरऑल मांडणी पाहता या सिनेमाला मी देतेय 3 स्टार्स. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. देशकार्यासाठी झटणारी पुढील पिढी तयार करायची. पण ते होणार कसं? आपली स्वतःची शाळा कॉलेज काढून राष्ट्रीय शिक्षण द्यायचं. या जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशात. अहो, शिक्षण अधिकारी आहेत ते. हा माझा वर्ग आहे. डॉग्स अँड ब्रिटिश आर नॉट अलाउड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.